सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रविवारी 31 डिसेंबरला पोलीस आयुक्तालयाने शहरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलाय। यासाठी 70 स्टॅटिक पॉइंट, 13 ठिकाणी नाकाबंदी, बॅरिकेडचे नियोजन केले आहे। तर उत्साहात कोणी अनुचित वर्तन केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी दिलाय। 31 डिसेंबर रोजी इंग्रजी कॅलेंडर वर्षाचा शेवटचा दिवस आहे। मध्यरात्री 12 नंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। यात विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। उत्साहामध्ये तरुण मुले मुली रस्त्यावर पायी दुचाकीवर फिरतात। अतिउत्साहात अपघात घडू शकतात। तसेच दारू प्राशन करून गाडी चालविणे, ट्रिपल सीट दुचाकीवर फिरत आरडाओरडा, महिलांची छेडछाड, बिभत्स वर्तन केल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल। रस्त्यांवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला गस्ती पथक, दामिनी पथक नेमले आहे। शहरात रहदारीवर नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था केली आहे। शहरात सोनसाखळी चोरी व महिला सुरक्षिततेसाठी गुन्हे शाखेचे पथक नेमले आहेत। सोलापूर शहरात एकूण 70 स्टॅटिक पॉइंट, 13 ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेड लावण्यात आले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, 7 रस्ता, नई जिंदगी येथे स्ट्रायकिंग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमलेले आहे। आक्षेपार्ह संदेश व्हायरल करू नये यासाठी सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे। संदेश व पोस्टमुळे कोणतीही अनुचित घटना घडून बेकायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे। मद्यप्राशन करून फिरणाऱ्यांची ब्रीथ अनालायझरद्वारे तपासणी केली जाणार आहे। दुचाकीचे सायलेन्सर काढून आवाज करत फिरण्यामुळे ध्वनी प्रदूषण होते। अशा वाहनांची ध्वनी मापकाद्वारे तपासणी केली जाणार आहे। त्यासाठी पथकांची नेमणूक केली आहे। असे असेल बंदोबस्तासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी। पोलीस उपायुक्त 3, सहाय्यक पोलीस आयुक्त 6, पोलीस निरीक्षक 22, सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार 46, पोलीस अंमलदार 735 असे असणार आहेत।